पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पेन्शनधारकांनो, लक्ष द्या. एक क्लिकवर मिळणार या खास सुविधेचा लाभ. तर निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि तणावमुक्त असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. याच उद्देशाने स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह पेन्शन पॅकेज ही विशेष योजना सुरू केली आहे. ही केवळ एक साधी बँक खाते सेवा नसून ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजांपासून ते आपत्कालीन परिस्थितीपर्यंत सर्व बाबींची काळजी घेणारे व्यापक सुरक्षा कवच म्हणून या पॅकेजकडे पाहिले जात आहे. आता अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या पुढाकाराने हे पॅकेज सादर करण्यात आले असून पेन्शनधारकांसाठी बँकिंग अधिक सोपे, सुरक्षित आणि लाभदायक बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. SBIच्या या उपक्रमामुळे देशातील कोट्यवधी निवृत्त कर्मचारी आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पॅकेजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे किमान शिल्लक न ठेवण्याची मुभा. केंद्र सरकारचे पेन्शनधारक तसेच वय 70 वर्ष किंवा त्याहून अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या खात्यात शून्य शिल्लक असतानाही कोणतेही दंड किंवा शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे नियमित व्यवहार करताना आर्थिक ताण जाणवणार नाही. तसेच याशिवाय खातेदारांना SMS अलर्ट पूर्णपणे मोफत मिळणार असून रुपे, प्लॅटिनम, गोल्ड डेबिट कार्ड देखील कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय दिले जाणार आहे. या कार्डवर विविध सवलती आणि अतिरिक्त फायदे मिळण्याची शक्यता असल्याने पेन्शनधारकांसाठी दैनंदिन व्यवहार अधिक सोयीचे ठरणार आहे. या पॅकेजची खरी ताकद म्हणजे त्यामध्ये समाविष्ट असलेले व्यापक किंवा संरक्षण. खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला तब्बल 30 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्ससाठी 10 लाख रुपयापर्यंतची मदत आणि सामान्य ॲम्ब्युलन्ससाठी 50,000 रुपयापर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. आता SBIने या योजनेत पेन्शनधारकांच्या कुटुंबियांचाही समावेश केला आहे. अपघात झाल्यास कुटुंबातील 2 सदस्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपयापर्यंतचा प्रवास खर्च दिला जाईल. तसेच मृतदेह परत आणण्यासाठीही 50,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कठीण काळात आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होईल. या पॅकेजमध्ये कुटुंबाच्या भविष्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. 18 ते 25 वयोगटातील मुलांसाठी उच्च शिक्षणासाठी 8 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळणार असून मुलगी असल्यास ही रक्कम 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या खर्चाची चिंता कमी होऊन पालकांना दिलासा मिळणार आहे. सध्या ही योजना प्रामुख्याने SBI मार्फत राबवण्यात येत असली तरी भविष्यात पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक यासारख्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही अशाच स्वरूपाची पॅकेजेस सुरू करण्याची शक्यता आहे.